मला अमृत ज्यूस कसं पाण्याबरोबर घ्यायचं याचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे। याचं कारण असं की बऱ्याच जणांना पाणी किती टाकून अमृत ज्यूस कसा बनवायचा ह्याच्याबद्दल कन्फ्युजन असतं। म्हणून मी आज हा छोटासा एक प्रयत्न केला आहे की ते लोकांना सोयीस्कर जावं। त्यासाठी प्रत्येकानं एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की आपल्या रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे जे आरोग्य सेविका सर आणि मॅडम जे तुम्हाला प्रमाण ठरवून देतील त्याप्रमाणेच तो तुम्हाला घ्यायचा आहे। त्याच्यासाठी 5 ml 10 ml किंवा 15 ml जे प्रमाण असेल आणि पाण्याचंही जे प्रमाण सांगतील त्या प्रमाणातच तुम्हाला तो घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे आपल्याला अमृत ज्यूस काचेच्याच ग्लासामध्ये घ्यायचं आहे। त्याचं कारण असं की आयुर्वेद असं सांगतं की काचेच्या ग्लासामध्ये जेव्हा आपण आयुर्वेदिक औषधं घेतो तेव्हा त्यातील घटक हे ॲक्टिव्ह होऊन आपल्या शरीरासाठी जास्त फायदा करतात आणि आपल्याला त्याचा रिझल्ट लवकर येतो। तसंच आपल्याला हे जे बॉटलच्या वर प्रमाण दिलेलं आहे औषध कसं किती घ्यायचं तर त्याच्यामध्ये आपण 1-2 वेळा पाणी टाकून ते हलवून जर घेतलं तर त्यातील अमृत ज्यूस जो चिकटलेला असतो झाकणाला तो वायाही जात नाही आणि तो पूर्णपणे यूजही होतो। धन्यवाद। आता मी तुम्हाला पुढे हे अमृत ज्यूस कसं बनवायचं हे दाखवते। मी हे तुम्हाला प्रमाण 10 ml चं दाखवत आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पूर्ण असं झाकण हलवून ह्याच्यामध्ये ओतायचं आहे जेणेकरून आपल्या झाकणाला जे अमृत ज्यूस लागलेलं आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला ते पूर्ण जेवढं आपण घेतलंय तेवढं ml आपल्या पोटात जाईल। म्हणून आपल्याला हे आणि याचबरोबर जरी तुमच्याकडून थोडंसं पाणी जास्त किंवा कमी जरी झालं तरीही काहीही हरकत नाही, त्याचा इफेक्ट आपल्याला होणारच आहे। हे मी माझ्या मुलीसाठी बनवलेलं आहे। 10 ml चं प्रमाण आहे तिच्या वयानुसार, तर ते मी तिला आता देत आहे पिण्यासाठी। धन्यवाद।